अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनावर मंत्री जयकुमार रावल यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्र. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची खबर राज्यभरात धक्कादायक प्रतिक्रियेचा विषय बनली आहे. याप्रसंगी पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी आज आपल्या मनाचे सचित्र शब्दात वर्णन केले. मंत्री रावल म्हणाले, राज्याला असा कर्तृत्ववान आणि सतत कार्यरत नेता लाभणे हा फार मोठा सुवर्ण संधीचा विषय होता. तो अचानक गमावल्यामुळे महाराष्ट्राला अपूर्णीय नुकसान झाल्याचे जाणवते. त्यांनी पुढे सांगितले की अडचणींच्या वेळी क्षणार्धात सोडवणूक करणारा नेता मिळणे आजपर्यंतही अवघड आहे. रावल यांनी शेतकऱ्यांच्या समस्या अत्यंत जवळून जाणून घेत त्यावर उपाय शोधणाऱ्या नेत्याच्या गमावण्यामुळे राज्याच्या भावी वाटचालीवर गंभीर परिणाम होईल अशी भावना व्यक्त केली. तसेच त्यांनी आपल्या वैयक्तिक अनुभवात सांगितले की त्यांचा पहिला बारामतीमधील हॉस्टेलमध्ये प्रवेशासाठीचा इंटरव्ह्यूसुद्धा अजित पवार यांनीच घेतला होता, ज्यामुळे त्यांच्या माणुसकीचा आणि मार्गदर्शनाचा प्रत्यय मिळाला. राज्यात आज शोककळा पसरली असून उपमुख्यमंत्र्यांच्या निधनामुळे राजकीय व प्रशासकीय स्तरावर मोठी रिक्त जागा निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे. मराठी न्यूज. घटना मी ऐकली, अजून विश्वास होत नाही की अशी घटना घडलेली. महाराष्ट्रामधला एक उंच, कर्तव्यदक्ष, रोखठोक असणारी व्यक्तिमत्व कालच दुपारी 12 वाजेला ज्यांच्याबरोबर कॅबिनेटमध्ये अनेक विषयांसंदर्भात चर्चा घेतली, ज्यांनी भूमिका घेतली, माझ्या पणनचा विषय आणला, त्यावेळेस त्यांनी आस्थायिकपणे शेतकऱ्यांचं सोयाबीन, तूर त्या सगळ्या विषयांची माहिती त्यांनी कॅबिनेटमध्ये घेतली. स्वतः ते त्यावर चर्चाही संवादी करत होते. आणि आज सकाळी आम्ही रेल्वेतनं उतरल्यावर ही बातमी ऐकल्यानंतर मनाला विश्वास होत नाही की महाराष्ट्राची एवढी मोठी राजकीय सामाजिक हानी, एक काम करणारा करता नेता आपल्यातनं अचानकपणे निघून गेल्यामुळे अजून आम्ही सारेजण धक्क्यामध्ये. माझं जीवनामध्ये मी फर्स्ट इयर कॉलेजला ज्यावेळेस सिम्बॉयसिसला ॲडमिशन घेतलं त्यावेळेस बारामती हॉस्टेलला राहण्यासाठी मी ॲडमिशन घेतलं. त्याची इंटरव्ह्यू श्री अजितदादांनी घेतली. त्या दिवसापासून आमदार, विरोधी पक्षातला आमदार, मंत्री वगैरे हा सगळा प्रवास. आणि सभागृहामध्ये ज्यावेळेस विधानसभा चालायची त्यांच्या मागे मी बसायचो, तर सतत त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या गप्पांचा, त्यांच्या अनेक गोष्टींचा लाभ हा आमच्यासारख्या युवकांना मिळत राहायचा. अनेकांना प्रेरणादायी होते, अनेकांचं जीवन त्यांच्यावर अवलंबून होते, अत्यंत टायमिंगला परफेक्ट होते. आणि महाराष्ट्राची फार मोठी क्षती, कधी न भरून निघणारी फार मोठी हानी झाली. अजून देखील मनाला विश्वास होत नाही की दुर्दैवी घटना घडली. आजचा दिवस अत्यंत दुःखी आणि नुकसानदायक दिवस आहे. बातमी तुमची, साथ आमची. ताज्या अपडेट्ससाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.